आपण पाहतोय की ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे एवढी धक्कादायक यापूर्वी कधी फारशी महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडली नव्हती। पोलिसांच्या देखत पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये जर गोळीबार होतोय ती खरोखरच महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे। आपण जर बघितलं आता मी उल्हासनगर न्यायालयाच्या बाहेर उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर जी सुनावणी झाली होती ती सुनावणी बरोबर न्यायमूर्ती आर्या निकम यांच्या दालनात सुनावणी झाली। त्यावेळी सुनावणी होताच एकच मिनिटामध्ये त्यांनी सांगितलं की फिर्यादीचे जे वकील आहेत त्यांनी मात्र आक्षेप घेतला या सगळ्या बाबींवरती की व्हीसीद्वारे ही सुनावणी होऊ नये, आरोपीला न्यायालयातच हजर केलं गेलं पाहिजे, कायद्याने त्यांना हजर करणं गरजेचं आहे असं जेव्हा आक्षेप फिर्यादींच्या वकिलाकडून केलं गेलं त्यावरती आर्या निकम या न्यायमूर्ती यांनी सुनावणी थांबवून त्यांनी आदेश दिले की व्हीसीद्वारे होणार नाही आहे, आपण आरोपीला इथे न्यायालयात हजर करा असं जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा मात्र आता आपण परिस्थिती बघतोय की न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी दिलेल्या आदेशानंतर मात्र आता पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली। कारण कोणत्याही परिस्थितीत त्यांना आज गणपत गायकवाड आणि त्याच्या दोन साथीदारांना तिघांनाही आज न्यायालयात हजरच करावं लागणार। कारण काल रात्री 11:15च्या आसपासची ही घटना आहे आणि त्याच्या 24 तासाच्या आत ह्यांना न्यायालयात हजर करावं लागतो। त्यामुळे कसंही करून आता 6 वाजेपर्यंत 6:30 वाजेपर्यंत न्यायालयाचा जो वेळ आहे त्यापूर्वी गणपत गायकवाड यांना आता न्यायालयात हजर करावं लागणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।